वी आर जस्ट इन सिंक, वी आर पार्ट ऑफ द फील्ड. जर बाहेर पानगळ होत असेल थंडी पडल्यानंतर तर देहामध्ये पण पानगळ होते, पण घाबरू नका. बायका घाबरतात. एकदम खूप केस यायला लागले ना वेणीवरती, असं तरी मी टकली होईल. अरे झाड टकलं झालं का? झाड टकलं झालं तर बघा ना, चैत्र आल्यानंतर कशी पुन्हा 4 दिवसांनी बघावं तर असं, अरे परवा बघितलं तर पूर्ण असं निष्पर्ण एक पान नव्हतं, आणि आज एकदम बघितलं गॅलरीत तर केवढी हिरवी पानं आली आहेत. अरे तुझ्या हात पण ती येऊ घातलेली आहेत, तू कधी लक्ष देत नाहीस. तुम्ही झोपलेले आहात म्हणून तुमच्या कानठळ्या बसवण्यात की कोकिळ रोज ओरडते, आम्ही वैतागतो. काय केकाटते आहे सकाळपासून. कावळा ओरडला तर घाबरतो, बापरे कोणाला तरी विचारायला पाहिजे. काय ते कुठलं काय झालं होतं, ते आम्ही घाटावर गेलो होतो ना, तर कावळा शिवला नव्हता. काही इच्छा तर राहिली नसेल ना, आतापर्यंत कधी येत नव्हता, आज 4 कावळे आले. सो कावळ्याला आम्ही घाबरतो, पण कोकिळ काय सकाळपासून कटकट लावले, धड बोलता येत नाही. अरे तो मेसेंजर आहे. या प्रत्येक आमच्या संस्कृतीमधल्या प्रत्येक गोष्टीला दिनचर्या, ऋतुचर्या महत्व आहे. आमचे सगळे सण हे त्या इनसिंक आहेत. चैत्र आले की चैत्रगौर बसली. बाहेर चैत्र वेल आली आहे म्हणजे चैत्राला भर आलाय, म्हणजे निसर्गामध्ये अनाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे. सो आमचे सगळे सणच तसे आहेत. सो दॅट वी रिमेन इन सिंक विथ द फील्ड. इट्स अ रिमाइंडर दॅट बॉस, यू आर अ पार्ट ऑफ मी. इट्स द मदर विच इज टेलिंग यू, यू आर माय बेबी. We have forgotten. We have forgotten our mother. And that's the point. म्हणून आमच्या देहरूपी सावित्री आजारी होत आहेत, म्हाताऱ्या होत आहेत, जरा जर्जर होत आहेत, वृद्धत्वाकडे पटकन झुकतायत. कुठल्या तरी घाणेरड्या आजाराने किंवा साथीच्या आजाराने किडामुंगीसारखे आम्ही मरतोय. लानत है हम पे.